मला बरंच नाही, अजिबात नाही, खूप जास्त त्रास व्हायला लागलाय मला. उठायची सुद्धा इच्छा आहे ना काय नाही. मुलं पण शाळेत नाही, मुलं पण शाळेत नाही गेले, काय नाही. तर इतकं डोकं, माझं डोकं, मला दवाखान्यात जायचंय. आता बघू काय होतंय काय नाही. ब्लड वगैरे ते सगळं चेक करायचं. इतकं मला ना अशक्तपणा आला, उठायची इच्छाच होय ना अजिबात. उठायची म्हणजे काय, असं उठलं की खाली पडल्यावर व्हायला लागले, उठलं की चक्कर आल्यावर व्हायला लागले. असं लय म्हणजे काय लय जास्त त्रास व्हायला लागलाय मला. म्हणजे असं खायची, थोडं खायचं म्हटलं की उलटी यायला लागली. आणि असं अंग टाकलं उठलं की छातीत धडधड होतंय, असं उलटी आल्यावानी होतंय. इतकं विचित्र म्हणजे इतकं त्रास व्हायला लागलाय ना मला बेकार एकदम. मला लय चिडचिड व्हायला लागलेली आहे मुलांना पण. आणि मला तर दूध वगैरे बिस्किट दिलं मुलांना खायला. आणि दूध नाही पिलं त्यांनी, थोडंच फक्त म्हणजे बिस्किट खाल्लं. आणि स्वयंपाक तर नाही अजून, बघू काय रात्रीचं वरण भात केलेलं आहे तर दिन थोडंसं तेच गरम करू. काय करू, मला इच्छा होय ना, तर मला बरं वाटत नाही. मी काय करू सांगा, मला जड झाल्यासारखं झालेलं आहे. मलाच चिडचिड व्हायला लागलेलं, वैताग आल्यासारखं झालं. का तर असं उठलं ना झोपीतनं, तर उठलं ना असं एकदम धडधड होतं ना इथं छातीमध्ये. आणि खूप कसतरी होतं, खूप म्हणजे इतकं विचित्र होतं ना बापरे. असं वाटतं आता काय जीव जातो का काय, आता काय होतं का काय, इतकं त्रास होतो. उठूच वाटत नाही, उठलं की त्रास होतो. मुलांना शाळेत पाठवलं नाही काय नाही, मला झोपायची पण इच्छा नाही, असं बसायची पण नाही. बसलं तर इतकं आता बेकार माझं डोकं त्रास व्हायला लागलं ना, डोकं दुखायला लागलं, इतकं विचित्र बापरे. रात्री तर उलटी करू करू मी स्वतः उलटी केली, बरं वाटन म्हणून इतकं उलटी केली. आणि काय लय मला तर सुधारणा काय झालेलं आहे, लय रडकुंडी जीव झालेला आहे. इतकं म्हणजे ना मनस्ताप, म्हणजे इतकं टेन्शन यायला येत आहे ना दुखलं की या लेकरांमुळे एक. आणि बरं नसलं ना मला दार बंद कर, चक्कर आणि हे ते उलटी मळमळ सारखं होतंय, काय चव लागाना झाले. पाणी प्याले तरी चव लागाना. काय खाल्लं, रात्री खाल्लं पण नाही, खायची सुद्धा इच्छा व्हाय ना, खाल्लं तरी उलटून व्हायला लागलेलं, खायची सुद्धा इच्छा व्हाय ना माझी ना काय नाही. तरी मी काल गोळी खाल्ली की बाबा गोळी खाल्ली म्हणजे डोकं राहीन, अंग राहीन, हे राहीन, पण काय नाही, जे आहे तेच. आता मी तुम्हाला बोलते तरी पण मलाच कानठाळ्या बसल्यासारखं झालं, असं वाटतं आवाज येतो का नाही बाहेर येते. मलाच त्रास व्हायला लागलेला आहे. कसं करू कसं नाही, एकाचं एक. आता लेकराचं मध्ये आजारी पडले, हात हे दुखायला लागलाय सगळं. लेकराचं बघा, मध्ये मुलं आजारी पडले, त्यांना बघत त्यांचं झालं नाही की मला आता पडलं. माझं पण अंगात काहीच ताकद नाही राहिले, मी पण गळून गेल्यासारखे झालेले. एक नाही तर एक डोक्याला टेन्शन द्यावं दिलेलंच, एक नाही तर एक टेन्शन आहेच, एक नाही तर एक टेन्शन आहे. मुलं आजारी पडणार, नाहीतर मी इथं काहीतरी आहे, नवऱ्याचं काहीतरी आहे. एक असं नाही की घरात कोण चांगलं आहे म्हणून महिनाभर तरी असं नाहीच की कोण क्लिअर आहे. एक नाही तर एक तमाशा आहेच, एक नाही तर एक तमाशा आहेच. काय हा मग बरं नाही ना, सर्दी खोकला आहे ना म्हणून. काय मुलगत म्हणतोय मला पण सर्दी आहे, मग बरंच नाही तर काय करायचं सांगा आता. एक नाही तर एक मांडलेला आहे, एक नाही तर एक मांडलेला आहे, एक नाही तर एक मांडलेला आहे ह्याच्यासमोर, नशिबावर म्हणल्या सांगतात नशे. हा दार लाव, गेट लाव. काय असं कसं माणसाने टेन्शन नसावा, दुःख नसावा, आजारी नसावा, काय नसावा, एकदम शांत असावा, चांगलं 2 घास सुखाचे खाऊन असावा. जेवणचं का भाऊ, मला वरडायला लावू नको, घरात ये, दार लावून घरात ये. मुलगा पण घरी ठेवलंय, आता तो बाहेरच गेलाय, ऐकायला तयार नाही. आता हे बाहेरच करणार. मला तर नारडा वरडा, त्यांच्या मागं पळा, त्यांना बघा, मारा, हाना, ते चालूच दिवनात रात्रीच्या 12 वाजूपर्यंत. जीवाला इतकं कोणाला वाटतं, आजारी असल्यावर कोणाला वाटतं की गप बसावा, म्हणजे बसा अंगावर घेऊन गप गार झोपावा, कोणाला वाटत नाही सांगा, कोणाची इच्छा नसती. पण मला माझ्या मागं लेकर बाळ आहे, नवऱ्याला कामावर सुट्टी देत नाही, त्यांच्या मागं मला बघावंच लागतं.
आजारी असलं तरी सगळं सोडून त्यांच्या मागं करावंच लागतं. आपले लेकरं आहेत ना, आपल्याला कोणाला दोष देता येत नाही. आपण जन्म दिलाय म्हणलं आपल्याला बघणं त्यांना भागत आहे ना. आणि लेकर पण ऐकत नाहीत. गप्प बसा म्हटलं तर गप्प बसणार नाही, नका त्रास देऊ म्हटलं तरी नाही ऐकणार ना. यांना लाज वाटत नाही की आपलं म्हणजे दुखतंय हे ते होतंय. जर शांत बसावा, तसं नाही. त्यांनाच माझं आल्यावरच ते त्यांचं तसं करतात. काय बोलावं. चला मग जास्त ओरडलं बोललं तर माझं दुखतं, मला बोलू वाटत नाही, काय नाही झालेलं आहे. बघू आता काय होते काय नाही. नंतर काय दवाखान्यात जाऊन सलाईन बिलाईन लावते आणि गप्प होते मोकळे. काय करू आता, सलाईन वगैरे लावावंच लागत, इलाजच नाही त्याच्याशिवाय काय.